आहे. तर आम्ही सर्व नाशिक तर आमचा टॉपिक असा आहे की तुमच्या गावामध्ये आम्ही ऑब्झर्व केलं की टॉयलेट्स बाथरूम आहेत, पण तुम्ही वापरता का? सर्व वापरता? मला तर खूप जण उघड्यावरती जाताना दिसले. नाही, मी पाहिलं, खोटं नाही बोलायचं. नाही जात? ओके, बरं ठीक आहे. पण जर आपण जर उघड्यावरती गेलो टॉयलेटसाठी तर त्याचे साईड इफेक्ट काय होतात? साईड इफेक्ट म्हणजे काय, दुष्परिणाम काय होतात, आपल्या शरीरावर कसे परिणाम होतात, हे तुम्हाला एक छोट्याशा नाटिकामधून हे सायक इयरचे स्टुडंट तुम्हाला सांगणार आहेत. तर आपल्यासमोर आता नाट्य सादर करत आहेत. थँक्यू. मॅडमने सांगितलं बरोबर आहे. तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या घरातले लहान मोठे म्हणजे व्यक्ती जे आहेत 100% लोक हे स्वच्छतागृहाचा वापर करत नाही. काही म्हातारे माणसं असतील, आजीबाई असतील, यांना घरातला स्वच्छतागृह कदाचित आवडत असेल आणि म्हणून तुम्ही आता या प्रयोगाने प्रात्यक्षिक पहा आणि तुमच्या घरी प्रबोधन करा. म्हणजे काय करा, घरी सांगा की स्वच्छतागृहाचा वापर करा, न केल्यास कोणते परिणाम होतील हेही तुम्हाला या माध्यमातून पाहायला मिळेल. पुन्हा या संस्थेचं आपण तिथं स्वागत करूया. क्लॅप्स रेडी, क्लॅप्स गो. नरेंद्र बेटा, झालं का? चल, आपल्याला जायचंय. मम्मी झालं काय झालं मम्मी? अरे, आपल्याला तुझ्यासाठी मुलगी बघायला जायचंय बाळा. परत जायचं का मम्मी? हो. हो चल जाऊया मम्मी. मम्मी कुठे निघालात? अरे, आपल्याला आपल्या दादासाठी मुलगी बघायला जायचंय. काय, मुलगी बघायला? हो. अहो, कुठे गेले? झालं का तुमचं? काय झालं? आपल्याला आपल्या नरेंद्रसाठी मुलगी बघायला जायचंय. अरे देवा, आता तर याचं ठरलं पाहिजे. चंदा, आपल्या पल्लवीला बघण्यासाठी पाहुणे येत आहे, चहाचं नियंत्रण ठेव. बरं चला तुमची तयारी झाली का? आपल्याला मुलगी बघायला जायचंय. हो ताई, झाली, चला जाऊया. ठक ठक. अरे ताई, कस काय आलाय? या का हो, पाहुणे आले. राम 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 राम. राम 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 राम. बसा बसा. पल्लवी, पाणी घेऊन ये. बरं बाळा, बसून घे तू. बाई, तुझं नाव काय? पल्लवी निलेश गावित. शिक्षण काय झालंय? 12वी. तू भाऊ किती तुम्ही? एकटीच. मामाचं गाव? नंदुरबार. बरं बाई, तुला घरातली सर्व कामं येतात ना? थोडे येतात. स्वयंपाक बनवता येतो? हो. अच्छा, ठीक आहे. बरं, तुम्हाला आमच्या मुलाला काही प्रश्न विचारायचे तर विचारून घ्या. तुमचं नाव काय? नरेंद्र पगारे. शिक्षण? 15वी. काम काय करता? मी कंपनीमध्ये कामाला आहे. हो, ठीक आहे. बरं, मग आमच्या मुलाला मुलगी पसंत आहे तर तुमच्या मुलीला विचारून घ्या. आमची मुलगी आमच्या शब्दाच्या पुढे नाही. आम्ही जे काही बोलू ती पूर्व दिशा.
बरं मग देण्या घेण्याचं बोललं असतं. हो काय नाही आम्ही देऊ. बरं ठीक आहे, मग आमच्या घरी कधी येणार आहेत? आम्ही ताईंना कळवतो आणि 2 दिवसामध्ये आणि येतो आम्ही. बरं मग ठीक आहे, हो येऊ मग. बरं मग आम्ही येतो आता. हा हो या ताई. हैया 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 साता हैया. सगळीकडे आनंदाची बातमी आहे. मुलगा मुलीच्या घरी जाऊन आलेला आहे. आता मुलगी मुलीच्या घरी जात आहे. पाहूया पुढे काय होते. चला तयारी झाली का? आपल्याला मुलांच्या घरी जायचे. हो ताई तयारी झाली. हा ठीक आहे, चला मग. ठीक ठाक. गुड्डी बघ ग कोण आलाय जरा. आई आई मुलीच्या घरचे आलेत. अरे या 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 बसा बसा. राम 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 राम. गुड्डी पाणी आण गे यांना. अगं मुलीला आपलं घर दाखवतं. हो हो दाखवते. या ताई या या ताई तुम्ही पण या. या ताई आपण घर बघू. हे बघा इकडे आमचं घर आहे. इथे आम्ही स्वयंपाक वगैरे बनवतो. इकडे आमचं हे बसायचं उभेच आहे. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला मी शेती दाखवते आमची. हे बघा हे समोर हिरवं हिरवं दिसतं ना, हे सर्व आपलंच वावर आहे ताई बरं का. त्याच्या खूप मोठी विहीर आहे. लाईटाचं टेन्शन नाही, पाण्याचं टेन्शन नाही, कसलंच टेन्शन नाही. तर आजूबाजूची लोक पण चांगली आहेत. बरं ताई शौचालय नाही आहे का? आहे ना ताई. हे काय इथं बांधलेलं आहे. त्याचा वापर नाही करत? नाही ताई तिथे कोणी नाही जात. सर्व आम्ही एवढं मोठं वावर पडलं मग कोण बसणार तिथं. आम्ही सर्व बाहेरच जातो. बरं मग उघड्यावरच करता का? हा ताई आम्ही उघड्यावरच जातो. मग उघड्यावर म्हणजे एवढं मोठं वावर आहे मग काय त्याच्यात बसायचं असं सवय पण नाही ना आता कसं आपल्यासारख्याला. बरं बरं ताई मग कळवा तुम्ही. हा तुमच्या मुलीला विचारून. हो ताई चालेल. ठीक आहे मग येतो आम्ही. मुलींचं काय झालं मग घर बघून आलं तर? घरी शौचालय आहे पण त्याचा वापर करीत नाही. त्याच्यामुळे मी माझी मुलगी देत नाहीये. त्यांना नकार देऊन टाका तुम्ही. ठीक आहे मग मी तिकडे जाऊन कळवते मुलांच्या घरी. हो कळवा. ताई या. काय हो ताई कुठे गेल्या? आमच्या गुड्डीची तब्येत बरी नाही, त्याच्यामुळे ती तिला दवाखान्यात घेऊन गेले. बरं मग मुलीचं काय झालं? तुमच्या घरी शौचालयाचा वापर करत नाही त्याच्यामुळे मुलीने नकार दिलेला आहे. काय ताई काय झालं? तुमच्या घरी शौचालय नसल्यामुळे मुलीने नकार दिला आहे. अगं बाई ही काय पिढा मागे लागली माझ्या. काय करावं काय कळत नाही मला. अगं गुड्डीला काय झालं? अहो गुड्डीला दवाखान्यात घेऊन गेली होती. तर डॉक्टर सांगत होता का तुमच्या इथे शौचालय नाही काय नाही, सगळी अस्वच्छता आहे म्हणे. तुम्ही बाहेर शौचालय जातात तिथून त्या माशा बसतात, ते आपल्या अन्नावर बसतात तेच आपण खातो म्हणे. आणि आपल्या गुड्डीची अशीच तब्येत बिघडली बघा. अरे देवा, शौचालय नसल्यामुळे मला 2 गोष्टींना कारणीभूत व्हावं लागलं. माझी गुड्डी आजारी पडली आणि आज माझ्या मुलाचंही लग्न मोडलं. बघितलं तुम्ही, आज शौचालयाचा वापर न केल्यामुळे एका मुलाचं 5 वेळेस लग्न मोडलं व त्या मुलीची तब्येत बिघडली आहे. म्हणून तुम्ही शौचालयाचा वापर केला पाहिजे. तुम्ही म्हणतात की आपण तिथेच बसायचं, तिथेच खायचं आणि तिथेच जायचं, पण तसं नसतं. तुम्ही त्या नदीपात्रात जाता व तिथले नदीपात्रात शौचास बसता, पण तिथले पाणी दूषित होतं. शौचास बसल्यामुळे तिथले पाणी दूषित होतं व ते रोगजंतू हवेत पसरून आपल्याला विविध प्रकारचे रोग निर्माण होतात. म्हणून शौचालयाचा वापर केला पाहिजे. शौचालय ज्याच्या घरी आरोग्य आनंद त्याच्या दारी, शौचालय ज्याच्या घरी मुलगी त्याच्याच दारी. शौचालय घरी बांधूया, रोगांना पळवू
शौचालय घरी बांधूया, रोगांना पळवून लावूया. ब्याह करूंगी इसके घर, शौचालय हो जिसके घर, शौचालय की बात निराली, इज्जत की रखवाली, शौचालय ज्याच्या घरी, आरोग्य नांदेल त्याच्या दारी, शौचालय ज्याच्या घरी, आरोग्य नांदेल त्याच्या दारी, शौचालय ज्याच्या घरी. आरोग्य नांदेल त्याच्या दारी. धन्यवाद. आपले धोंडेगाव आहे. धोंडेगाव मध्ये सर्व जंबावर जाताना आम्ही भरपूर जंब घेतले.